तुमच्या रिटायरमेंटला किती पैसे लागणार आणि ते पैसे कुठून येणार, कशा पद्धतीने त्याचं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे, हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? जर तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटला किती पैसे लागू शकतात आणि ते तुम्ही कुठून कशा पद्धतीने बनवू शकता, रेस करू शकता, याच्याबद्दल विस्तृतमध्ये सांगणार आहे. आणि ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा म्हातारपण फार जड जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मनी अकॅडमीच्या माध्यमातून फायनान्शियल लिटरसी हा विषय मी मागचे 10 वर्ष लोकांना शिकवतो आणि याच्या माध्यमातून हजारो लोकांना फायनान्शियली फ्री केलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये साधं सोपं मी तुम्हाला जर विचारलं की आजच्या तारखेला तुम्हाला महिन्याचा खर्च किती आहे, तर साधारणपणे बरेचसे लोक 20,000, 30,000, 40,000, 50,000 असं काही सांगतील. पण इथून मागं जर मी 20 वर्ष गेलो आणि तुम्हाला विचारलं 2002 साली महिन्याला खर्च किती होता, तर बरेचसे लोक 4,000, 3,000, 5,000 असं उत्तर देतील. तर मित्रांनो, मागच्या 20 वर्षामध्ये महिन्याचा जो खर्च आहे तो 10 पट किंवा 8, 9, 10 पट वाढलेला आहे. असं जर कन्सिडर केलं तर इथून पुढं तुम्ही जेव्हा 20 वर्षांनी 30 वर्षांनी फायनान्शियली काम करण्याच्या डिसेबल व्हाल आणि तुम्हाला महिन्याला पेन्शन पाहिजे असेल तर किती पैसे तुमचा महिन्याचा खर्च असू शकतो, याच्याबद्दल साधी सोपी गणितं मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि ते तुम्ही समजून घ्यायचे आणि कसं बनवायचं ते जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, आज जर तुमचं वय 30 वर्ष आहे, ठीक आहे, आणि तुमचा महिन्याचा खर्च जर 30,000 रुपये आहे, 30,000 रुपीज जर तुमचा महिन्याचा खर्च आहे आणि मी असा विचार केला की तुम्ही 60व्या वर्षी रिटायर होणार आहे, तुमचं इन्फ्लेशन महागाई 6% वाढेल आणि तुमचे जे एक्सपेक्टेड इन्व्हेस्टमेंट रिटर्न असतील ते 7%, कारण तुम्ही कोणत्या इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासमध्ये पैसे गुंतवतात त्याच्यावरती रिटर्न डिपेंडंट असतील. आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा मी एक्सपेक्टेड ठेवलं की तुम्ही 6% रिटर्न मिळतील. अर्थात एवढे रिटायरमेंट नंतर रिटर्न मिळणार नाही, कारण भारत आत्ता प्रगतिशील देश आहे, त्यानंतर तो प्रगत होईल आणि प्रगत देशामध्ये इंटरेस्ट रेट नसतात. तरी सुद्धा एक टेंटेटिव्ह आयडिया घेण्यासाठी मी या ठिकाणी हे मॅथमॅटिक मांडलेलं आहे. तर 30,000चा जो खर्च आहे, जर तुम्हाला 30,000 रुपये पाहिजे, 6% तुम्हाला महागाई वाढणार आहे. या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आज तुम्ही 30,000त विकत घेतायत त्याच गोष्टी विकत घ्यायला तुम्हाला 1,72,000 रुपये 30 वर्षानंतर लागणार आहेत. आता बरेचसे लोक म्हणतील 2.25 लाख रुपये कसं काय लागू शकतात बुवा, हे तर काय आम्हाला पटण्याजोगं नाही आहे किंवा समजण्याजोगं नाही आहे. तर साधं सोपं मी तुम्हाला सांगतो. दुसरं उदाहरण घेतो की मित्रांनो, आपल्या आईवडिलांनी, त्यांच्या समवयस्क लोकांनी म्हातारपणासाठी मागच्या 20-30 वर्षापूर्वी 25,000, 50,000, 1 लाख रुपयाच्या पॉलिसी काढल्या होत्या आणि जेव्हा त्या मॅच्युअर होऊन त्यांच्या हातामध्ये पडल्या आहेत त्यावेळी महिन्याचा खर्च 25,000, 50,000 किंवा लाख रुपये आहे. म्हणजे काय की जर तुम्ही 5 लाख, 10 लाखाची पॉलिसी रिटायरमेंटसाठी काढताय तर होऊ शकतं तो महिन्याचा, 2 महिन्याचा किंवा जास्तीत जास्त 4 महिन्याचा खर्च तुमचा असू शकतो. सो हे समजून घ्या की मागच्या 20 वर्षात साधारणपणे 10 पट वाढला आहे. इथून पुढं 7-8 पट जरी वाढला किंवा 5 पट जरी खर्च वाढला तर 30,000चा खर्च 5 पट म्हटलं तरी 1.5-2 लाख रुपये होतो. सो याच्यावरती जेवढ्या लवकर विश्वास ठेवाल आणि जेवढ्या लवकर प्लॅन कराल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं असू शकतं. आता या परिस्थितीमध्ये तुम्हाला पैशाची रिक्वायरमेंट किती आहे? 1,72,000 रुपये तुम्हाला महिन्याला लागणार आहेत आणि 6% रिटर्न मिळणार नाही आहेत. पण मी कन्सिडर केलं तरी सुद्धा 1,72,000 तुम्हाला मिळवायचे असतील तर साधारणपणे तुम्हाला 3.5 कोटी रुपये हा रिटायरमेंटचा कार्पस बनवावा लागेल. आता 3.5 कोटी रुपये म्हटलं की फार मोठी रक्कम वाटते आणि मग हे माझं कामच नाही आहे, मरू दे तिकडे, काय व्हायचं ते होऊ दे, अशा पद्धतीचा आपण विचार करतो. पण मित्रांनो, जर तुम्ही डिसिप्लिन्ड असाल आणि प्रॉपरली प्लॅन करून जर गुंतवणूक करणार असाल तर हे 3.5 लाख रुपये मिळवणं सहज साध्य होण्यासारखं आहे. तर ते कसं, त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर पहिलं तर आपण समजूया. तर मित्रांनो, आपल्याला 3.5 कोटी रुपये बनवायचे आहेत. 30 वर्ष आपल्याकडे वेळ आहे आणि जर 12%चा परतावा आपल्याला मिळाला वर्षाला तर आपल्याला महिना 11,360 रुपये वाचवायचे आहेत प्लेनली. आजपासून 11,360 रुपये वाचवायला सुरुवात करायची कुठेही जिथं 12% वार्षिक परतावा मिळेल अशा ठिकाणी. आणि कंटिन्यू 30 वर्ष वाचवले तर आपल्याकडे 3.5 कोटी रुपये रिटायरमेंटला असतील. पण बरेचसे लोक तुमच्यापैकी म्हणतील की सर आमच्याकडे तर 11,500 रुपये महिन्याला वाचवले तर आत्ता खायची अडचण आहे. तर या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो की आपला पगार वाढणार आहे. तर समजा आपण वार्षिक 10% ॲप्रिशिएटेड गुंतवणूक केली 12% रिटर्न देणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये, तर काय होऊ शकतं, तर तुम्हाला महिन्याला 4100 रुपये वाचवावे लागू शकतील. तुमच्या पगार वाढीच्या 10% नाही तर फक्त ह्या 4,200 रुपयाच्या 10% जर तुम्ही वाचवले तर तुम्हाला 3.5 कोटी 30 वर्षामध्ये मिळवता येतील.
आणि जर तुम्हाला वाटतं की बाबा हे पण नाही, मला अजून थोडीशी कमी रक्कम पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, तर इथं वार्षिक 20% वाढ जर करायचं तुम्ही विचार केला, जी काही रक्कम तुम्हाला येते गुंतवायला त्याच्या, तर तुम्हाला फक्त 1000 रुपये महिना वाचवायचा आहे. मित्रांनो, महिन्याला 1000 रुपये वाचवायचेत वर्षभरासाठी. त्याच्यानंतर 20% त्या 1000 वाढ करायची, म्हणजे 1200 रुपये करायचा. पुढच्या वर्षी परत वर्षभर 1200 वाचवायचे, त्याच्या पुढच्या वर्षी 1420 रुपये 40 रुपये वाचवायचे. म्हणजे तुमचा पगार वाढेल आणि सायमल्टेनियसली तुम्ही ती काय कराल, गुंतवणूक पण वाढवाल. असं जर केलं तर 3.5 कोटी 30 वर्षांमध्ये बनणं सहज साध्य होण्यासारखी गोष्ट आहे. आता बरेचसे लोक म्हणतील नाही आम्हाला महिन्याला गुंतवायचं काही नको आहे बुवा, आम्हाला लमसममध्ये काय हे 3.5 बनवण्यासाठी करता येऊ शकतं, याच्याबद्दल काही सांगाल का? तर हो, जर तुम्ही लमसम बनवण्याचा गुंतवण्याचा विचार करणार असाल तर टेंटेटिव्हली, तर मित्रांनो जर टेंटेटिव्ह तुम्हाला गुंतवायचे असतील तर 10 लाख रुपये तुम्ही एकदाच गुंतवले, वार्षिक 12% परतावा आपण जर कन्सिडर केला, तर तुमच्याकडं पुढच्या 30 वर्षांनंतर साधारणपणे 3 कोटी रुपये असतील. आणि साधारणपणे 3 कोटी रुपये 6% जरी आपण लाईफ टाईम SWB मध्ये टाकले, वार्षिक 6% रिटर्ननी, तरी सुद्धा 1.5 लाख रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला पेन्शन मिळू शकते आणि तुम्ही सुखकर जीवू शकता. म्हणजे आता तुमच्याकडे 2-3 ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहेत की तुम्हाला रिटायरमेंटला बाबा 3.5 कोटी ते 4 कोटीचा कार्पस तुमचा जो काय आजचा खर्च आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला लागणार आहे. मग पहिला ऑप्शन काय, तुम्ही इन्क्रिमेंटल SIP करू शकता. याच्यामध्ये 20% वाढ करून जर तुम्ही SIP करणार असेल तर महिना 1000 रुपये वाचवा आणि वार्षिक 20% वाढ करा. जर तुम्हाला बाबा 20% वाढ नाही करायची तर 10% वाढ करा, 4200 रुपये महिन्याला वाचवा, वार्षिक त्याच्यामध्ये 10% वाढ करा. किंवा तुम्हाला प्लेन जायचं आहे तर 11,500 रुपयाची महिन्याला SIP करा आणि तुमच्याकडे 3.5 कोटी रुपये 30 वर्षानंतर असणार आहेत. आणि जर ते काहीच जमणार नसेल तर कुठून तरी काहीतरी जुगाड करा, 10 लाख रुपये आजच्या तारखेला काढून कुठल्याही 12% रिटर्न देणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये टाका आणि तुमच्या रिटायरमेंटला साधारणपणे 3.5 कोटी रुपये होतील. ते घ्या आणि एक सुखकर सेकंड इनिंग विथ द सेकंड अर्निंग सोर्स तुम्ही सुरू करू शकाल. धमाल आपलं म्हातारपण जगू शकाल असं मला वाटतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाच, पण तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, सगळ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. कारण आपण आत्ता कामात आहोत, भरपूर सारी मेहनत करतोय, आपल्याकडे वेळ नाही आहे. पण म्हातारपणाला जी लोक आपल्याबरोबर रिटायर होणार आहेत ती लोक एकत्र येऊन आपण फॉरेन टूरला जाऊ शकतो, खूप फिरू शकतो, धमाल करू शकतो, हॉटेलिंग करू शकतो. तुम्ही जर फक्त एकट्यानेच प्लॅन केला तर एकटे तुमच्याकडे पैसे असतील, पण बाकीचे लोक असं तयारी नाही करणार आणि ते त्यांच्याकडे म्हातारपणाला पैसे नसतील, त्यावेळी ते तुमच्याबरोबर एन्जॉयमेंटला येऊ शकणार नाही. तुम्ही एकटे एन्जॉय करू शकत नाही तर मित्रांना पण बरोबर घेऊन घेतलं ते जास्त एन्जॉय करू शकता. त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, त्यांना या पद्धतीनं प्लॅन करायला सांगा. आणि जर या कामी जर माझी काही मदत लागत असेल तर माझ्या टीमशी संपर्क करा, मी तुम्हाला मदत करायला 100% तयार आहे. दुसरी गोष्ट, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट एक्सपेक्टेड आहेत. थँक्यू व्हेरी मच.